कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार केल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। महायुतीचे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी कॉलेजमध्ये दाखल झाले असून कॉलेजमधील शिक्षकांना प्रचारासाठी सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला। शिक्षकांनी 20 नातेवाईकांना भेटून प्रचार करावा, त्यासाठी फॉर्म वाटप झाल्याचाही दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। वाटलेले फॉर्म दाखवत प्राचार्य VN पाटील यांना त्यांनी जाब विचारला। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना मोठा धक्का बसलाय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, मात्र ताराराणी पक्षाच्या वतीनं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आवाडेंच्या उमेदवारीमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आता पंचरंगी लढत होणार आहे। देशात लोकसभा निवडणूक सुरू असतानाच काँग्रेसनं पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली। दिग्विजय सिंग मध्य प्रदेशमधील राजगढ़ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। त्या ठिकाणी बोलताना त्यांनी ईवीएम वर प्रश्न अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस उपस्थित केले। तसंच आम्ही 2023 पासून निवडणूक आयोगाची वेळ मागत आहोत, मात्र वेळ दिला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। तेलंगणामध्ये तब्बल 5000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत मतदानासाठी जनजागृती केली। विद्यार्थ्यांनी मानवी तिरंगा तयार करून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। ESI पदाच्या चाचणी परीक्षेवरून MPSC विद्यार्थ्यांमध्ये 2 गट पडले आहेत। उन्हाची तीव्रता लक्षात घेता शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थी करतायत, तर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊ नये अशी मागणी दुसऱ्या गटाने केली। चाचणीच्या तयारीसाठी येणारा खर्च त्याचप्रमाणे लांबलेला कालावधी विद्यार्थ्यांना परवडणारा नसल्याचंही दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे। शिर्डीमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळेस रत्नागिरीचे आंबे प्रसाद म्हणून साईंच्या चरणी अर्पण करण्यात आले। अवकाळी पावसामधून शेतकऱ्यांचं रक्षण कर अशी देवाचरणी प्रार्थनाही करण्यात आली। तसंच बाबांच्या कृपेनं संपूर्ण महाराष्ट्राचं भलं होत आहे, मोदी साहेबांना बळ मिळो असं देखील यावेळेस म्हटलं गेलं आहे।